नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओमकार. तर आजचा विषय काय मित्रांनो, तर संध्याकाळी झालाय. तर गावाकडचं शेतातलं कसं वातावरण आहे ते तुम्हाला आज मी दाखवतो. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर माझ्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कसा झालाय कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो चला आता तुम्हाला सगळं पद्धतशीर दाखवतो. तर मित्रांनो माझ्या मागे ऊस आहे बघा, हे 265 आहे आणि इकडे नवीन व्हरायटीचा ऊस आहे. ऊसाच काय मला हे माहित नाही. आणि मागे बघू शकता मित्रांनो हत्ती क्रास कसा आला, एक नंबर बघू शकता. आणि इकडं आता सूर्यास्तच आहे. मागलं तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता माझ्या असं आहे. आणि इकडं पण 265 ऊस आहे. बट कोणीकडे बघितलं तिकडे सगळीकडे नसता तुम्हाला ऊसच दिसणार आहे. आणि तुम्हाला आता एक मोकळं शेत दाखवतो. तर गेलं का नाही माझी वाईज क्वालिटी जरा कमी आल्या. आता तुम्हाला दाखवतो बघा. अगं इकडं वारं सुटलंय जोरात, खतरनाक असं वारं सुटलंय. हा बघ माझ्या मागे 10-12 एकर रान आहे पूर्ण लांबपर्यंत. पडी काय आता सध्या तर. आणि मित्रांनो आता माझ्या मागलं कसं काय तुम्हाला सगळं दाखवतो, म्हणजे माझ्या पुढल्या बाजूला कसं आहे ते दाखवतो. आणि इकडे एक घर आहे आणि झाडं बिडं नारळीच तुम्ही बघू शकता, एक नंबर असं आहे. आणि आपलं हे ऊस आहे, ह्याच्या पुढल्या साईडला इथं ऊस आहे तुम्हाला दाखवतो. तर चला हा बघ इकडे पोरं सुद्धा किती आले तर दाखवतो. हे बघा आता मित्रांनो ती पोरं गेली घरला. आणि हे बघू शकता ऊसा कसं काय आहे. हे आपला ऊस आहे बघा, पुढला मंडी आहे ऊस आहे. आणि इथं पण एक आहे बघा, हे आपल्या शेजाऱ्यांचं आहे. तर इथं हे पण मंडियाचं ऊस आहे आणि हे नवीन व्हरायटीचा ऊस आहे. तर मित्रांनो हे ऊस म्हणजे हत्ती गावात आहे बघू शकता. त्याचं पानं किती लटत आले बघा, कसला भारी डोस वापरले त्याला. तर डोसची सगळी माहिती सांगत असतो माझ्या चॅनलवरती. तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर बघा हे इथं बघा नारळी झाडं पण कसं आहेत. वातावरण बघा एक नंबर आहे हो. इकडं बघा, इकडं पण झूम करून दाखवतो कसं खतरनाक असं आहे बघा वातावरण. एक नंबर क्वालिटी. उगाच म्हणत नाही गावाकडचं वातावरण खतरनाक वातावरण म्हणून. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा मित्रांनो. पुन्हा पुन्हा सांगालोय तर एकदा करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.